आमचं दैवत कुलस्वामिनी धनाई पुनाई आई. तर गाव पण धनाई पुनाईचे आणि तिथं आमच्या कुलदेवतेचे स्थान आहे. तर दर नवरात्रीला आम्ही जातो, पण अजून काय गेलो नाही. 7वी माळला आम्ही जाणार आहे. मोठी यात्रा भरते तिथं. तर हाय, हॅलो, नमस्कार, कसे आहात? बरेच असणार, बरेच. हां, आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर बघा, इथं आहे ना तूप काढलेलं आहे मी. फक्त 3 वाट्या मालेमध्ये इतकं भरपूर सारं तूप तुम्ही बघू शकता. आणि खूपच रवेदार तूप आहे. आणि रवेदार तूप बनण्यासाठी सुद्धा तुम्हाला मी एक सिक्रेट दाखवणार आहे. बघा, तुम्ही बघू शकता किती रवेदार तूप आहे आणि खूपच छान मस्त. तर चला, आता व्हिडिओला मी सुरुवात केलेली आहे. बघा, 2 डबे हे भरलेले आणि हा एक मोठा डबा भरलेला आहे. तर आता याला आहे ना आपल्याला काहीसुद्धा करायचं नाही, फक्त मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचे. हाताने जर फेकलं तर खूप वेळ लागतो आणि असं जर केलं तर पटकन होतं. त्यासाठी बघा, आता मी 2 चम्मच टाकलेले आहे. आपला भाजी वाढायचा चम्मच असो ना, तो 2 चम्मच टाकायचा आणि 1 ग्लास पाणी टाकायचं. म्हणजे आपला लोणीचा गोळा पटकन तयार होता. आणि भरपूर सारं पाणी जर टाकलं की ओतलं जातं आणि लोणीचा गोळा आपला पटकन तयार होत नाही. त्यासाठी आहे ना अशा प्रकारे मी 1 ग्लास आणि थोडंसं पाणी टाकलेले आणि 2 चम्मच मलाई टाकलेले. तर बघा, आता आहे ना 1च मिनटामध्ये आपला लोणीचा गोळा इथं तयार होऊन जाणार आहे. तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करा, लाईक करा, कमेंट करा. ज्या काही नवीन ताई असतील त्यांनी सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता 1 मिनिटामध्ये बघा किती लोणीचा गोळा आपला इथं तयार झालेला आहे आणि जास्त पाणी पण नाही आहे. तर आता हे ना एका कढईमध्ये टाकून घेणार आहे मी. आणि हे दुसरं भांडंसुद्धा मी करून घेतलेलं आहे. इथं बघा, अशा प्रकारे सर्व काही लोणी मी असंच काढून घेणार आहे. तर मी शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण. अशाच प्रकारे पूर्ण लोणी आपली इथं काढून झालेली. तर बघा, आता मी ना याच्यातनं पूर्ण लोणी काढून घेणार आहे. आणि या पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे ना, आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. पूर्ण लोणी आता मी इथून काढून घेणार आहे. आणि हे लोणी काढल्यानंतर जे काय खाली दिसतंय ना तुम्हाला दुधासारखं, ते पूर्णपणे ताक आहे. आणि याचं तुम्ही पनीरसुद्धा बनवू शकता. आपलं जसं आपण बाहेरून आणतो ना तसंच पनीर बनतं. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे ते पनीर बनवलेलं सुद्धा. पण मला आहे ना आता कढी बनवायची आहे, त्याच्यासाठी मी याची कढी बनवणार आहे. ती कढीसुद्धा तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आणि घरचं ताक मस्तपैकी घट्ट असतं आणि आपलं घरचंच असतं, तर खूप छान आणि खूप मस्त लागते याची कढी. तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे. आणि बघा, अशा प्रकारे मी सर्व काही गोळे इथं पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे. आणि हे दुसरं काय पाणी आपण धुणार आहे ना, ते पाणी आपल्याला यूज करायचे नाही, ते डायरेक्ट टाकून द्यायचं आहे. आता सर्व काही लोणी मी अशा प्रकारे काढून घेतलेली आहे. आणि आता हे जे काही दिसते ना तुम्हाला कढईमध्ये, ते ताक आहे ना मी एका पातेलीमध्ये ओतून ठेवून देणार आहे. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा तुम्हाला लगेचच कढी करायची असेल तर लगेच पण तुम्ही कढी करू शकता. पण मी आता हे रात्रभर ठेवून देणार आहे. मी आता आहे ना उद्याच कढी करणार आहे. तर आता हा लोणीचा गोळा आपल्याला इथून पण धुवून काढून घ्यायचा आहे. कारण की असं धुतल्याने ना, जितका आपण लोणीचा गोळा धुतला ना तेवढं आपलं तूप स्वच्छ आणि रवेदार येतं. आणि अजून काही 2 तुम्हाला मी सिक्रेट सांगणार आहे, तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. खरंच खूप मस्त रवेदार तूप येतं. तर बघा, हे पण मी असं धुवून घेतलेलं आहे. आणि आपल्याला आता या पातेलीमध्ये काढून घ्यायचे हा लोणीचा गोळा इथून सुद्धा. तर आपले ना 2 पाण्याने तर धुतलं गेलं. आता हे 3ऱ्या पाण्यामध्ये सुद्धा मी धुवून घेणार आहे. बघा, पूर्ण लोणी मी असं काढून घेतलेलं आहे आणि पूर्ण स्वच्छ आणि मस्त लोणी निघालेली. बघा, हाताला सुद्धा काही जास्त लटकत नाही आहे. म्हणजे लोणी आपली खूप छान मस्त अशी परफेक्ट निघालेली आहे. तर आता हे पाणी मी टाकून देणार. हे आपल्याला अजिबात यूज करायचं नाही आहे. आपलं तेवढंच मस्त छान ताक निघालेलं आहे.
आता बघा याच्यामध्ये सुद्धा पाणी टाकून मी आता हे शेवटचं पाण्याने धुते. आणि तूपसुद्धा खायला खूप भारी लागतं आणि वास पण इतका सुगंध वास येतो ना, असं धुतल्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचं. आपल्याला काय जातं आहे तिथं. हे बघा, पण आपलं आहे ना तूप आहे ना, खूप छान छान तूप निघतं आपलं. तर बघा अशा प्रकारे मी आहे ना मस्तपैकी आता पातेल्यामध्ये काढून घेते. आता धुवायची काही गरज नाही, 2-3 पाण्याने आपण धुवून घेतलेलं आहे. पूर्ण लोणी मी अशी आता काढून घेतलेली. परफेक्ट तुम्हाला व्हिडिओ मी इथं अपलोड करते, तर तुम्ही आहे ना व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. खूप छान आणि खूप मस्त व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओ करताना ना खूप मेहनत, शूट करताना पण खूप मेहनत घ्यावी लागते आणि एडिटिंग करताना सुद्धा. तुमच्यापर्यंत व्हिडिओ येतो तोपर्यंत खूपच मेहनत करावी लागते. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि ताईंनो लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला लाईकचे पण काय पैसे द्यावे लागत नाही किंवा सबस्क्राईबचे पण पैसे द्यावे लागत नाही. पण कसं आहे ना, आम्हाला थोडा उत्साह भेटून जातो की नाही, आपल्याला आपले व्हिडिओ कोणीतरी बघतंय, तर आपल्याला लाईक, कमेंट करताय, सबस्क्राईब करताय. त्यासाठी नवीन काहीतरी व्हिडिओ आम्ही अजून बनवत असतो. तर बघा आता लोणी आपली तयार झालेली आहे. आता मी इथं गॅसवरती ठेवून घेतलेली आहे. आणि आता तसंच पटापट आपलं पटापट आपलं आता अर्ध तूप तर इथं होण्यात आलेलं आहे. आणि तुम्हाला दाखवते मी. आणि लगेचच हे तूप होईपर्यंत मी भांडेसुद्धा आवरून घेतले, कारण की आमची कोमली येत नाही आहे, तिला बरं नाही आहे, तब्येत बिघडलेली आहे तिची. त्यासाठी सर्व काही आता आम्हालाच आवरावं लागत आहे. त्यासाठी आम्हाला आहे ना खूप म्हणजे धावपळ होते. आणि हे बघा, हे सिक्रेट म्हणजे थोडं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर पाणीच्या जोराने छपका मारायचा. हे बघा, हातात पाणी घेतलंय मी. हे बघा, असा छपका मारायचा. नंतर मग आपलं तूप मस्तपैकी असं रवेदार तूप बनतं. तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवलंच तूप किती आपलं रवेदार झालेलं आहे ते. आणि बघा किती नितळ आणि किती मस्तपैकी तूप आपलं इथं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि किती सारं 1.25 किलोच्या वरतीच तूप निघालेलं आहे आपलं इथं. हे बघा, परत दाखवते तुम्हाला. खूप छान आणि खूप मस्त तूप आपलं निघालेलं आहे. आता मी एका डब्यामध्ये गाळून घेते.
अशा प्रकारे पूर्ण तूप मी इथं गाळून घेतलेलं आहे. तर चला आजपुरता हा एवढाच व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा. ज्या काही नवीन ताई असेल त्यांनी सबस्क्राईब करा. आजपुरता एवढाच. भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय. आता तूप तुम्ही बघू शकता खूपच छान आणि खूपच मस्त निघालेलं आहे. आणि हे पण बघा.